ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानसह जगाला भारतीय संरक्षण दलाची अभेद्य ताकद कळली असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. भारतीय सैनिकांनी शिस्तबद्ध आणि अचूकपणे केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि भारतीय सैन्य पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना ठेचू शकतं हे दाखवून दिलं. या हल्ल्यात मुंबई दहशतवादी हल्ल्याचे गुन्हेगार अबू जिंदाल आणि मसूद जिंदाल यांचा एक खात्मा केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ही तिरंगा यात्रा भारतीय सैन्याचा सन्मान आणि शहीदांना मानवंदना देण्यासाठी तसंच भारताची ताकद जगाला दाखवण्यासाठी काढली असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तर ज्या ठिकाणी ते हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अझहर असेल, त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल, त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्याने केलं. या यात्रेत मंत्री आशिष शेलार, पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.